नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज जो शासन निर्णय शासनाकडून जो काढण्यात आला तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर जी पदे रिक्त होणार आहेत. बघा शिक्षक मित्रांनो, इथे शासनाने जी आर कसा काढलेला आहे आणि याची जी पदभरती होणार आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये जी शंका होती की ही जी पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर, मग आता कोणतं शैक्षणिक वर्ष याच्यामध्ये आहे, 2025-26 च पकडणार होते की आता 26-27 आहे की आता चालूच होणार आहे शैक्षणिक वर्ष. म्हणजे या शैक्षणिक वर्षाअखेर जी पदे रिक्त होणार आहेत त्या रिक्त होणाऱ्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत, बघा शिक्षक मित्रांनो, की शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत. आता मग याच्यावरती शासन काय विचार करणार आहे की शिक्षकांची जी पदभरती करणार आहे ती पाठीमागच्या जे काही सेवक संच असतील त्याच्यावर आधारित करणार आहे की आता पुढे होणारी जी काही रिक्त असतील 2000 मार्च एप्रिलला जी रिटायरमेंट असेल त्याच्यावर आधारित करणार आहे. याच्या संदर्भातला हा जो जी आर आहे तो 1 जानेवारी 2026 चा जी आर आहे आणि याची सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि हा जी आर आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रक्र 953 TNT आणि हा जी आर 1 तारखेचा आहे. बघा शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय वगैरे 2023-174 हे सगळे त्याच्यामध्ये आपल्याला संदर्भ दिलेले आहेत. इथे दिलेला आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र क्रमांक असता क प्राथमिक 106 शैक्षणिक दिलेला आहे. इथे जी रिक्त पदे असतील 2025 आणि त्याचा काही जो दिलेला असेल. आता इथे बघा 16/12/2025 इथे दिलेला आहे. आता 16/12/2025 च्या संदर्भामध्ये म्हणजे आयुक्त यांच्याकडचे पत्र क्रमांक आहे ते आणि त्या पत्राला अनुसरून याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहूया. बघा आता बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. हे बरोबर आहे शिक्षक मित्रांनो. तर आता जी आपण पाहतोय 2017 सालापासून जी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असेल त्या सगळ्याच म्हणजे प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सगळ्यांमध्येच आता जी शिक्षक भरती होते आहे ती कशा मार्फत होते तर पवित्र पोर्टल मार्फत होते. हे पण आपण पाहतोय बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं की उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील वरचा जो क्रमांक होता 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीमध्ये 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. किती टक्के पदे तर 80% पदे रिक्त भरण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 खूप महत्वाचं आहे. आता शिक्षक मित्रांनो इथे लक्ष द्या. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील म्हणजे जी आता एप्रिल, मे, जून, जुलै मध्ये जी एक्झाम झाली होती 2025 मध्ये 25 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे जो 2025 मध्ये जी परीक्षा झाली शिक्षक अभियोग्यता परीक्षा आणि बुद्धिमत्ता चाचणी तीच त्याला आपण टेट म्हणतो बरोबर. ही जी एक्झाम झाली या एक्झाम मध्ये जो निकाल झाला या एक्झामचा आणि या निकालाच्या आधारेच ही पदभरतीची कार्यवाही सध्या करण्यात येत आहे आणि सध्या ते सुरू पण झालेलं आहे. तुम्ही पाहत पण आहात. पुढे काय म्हटलंय बघा इथे, दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी कशावरती बघा दरवर्षी सेवानिवृत्त आणि संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचं कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जे रिटायरमेंट झालेले शिक्षक असतील त्याचबरोबर सेवानिवृत्त आहे, संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त एखाद्या ठिकाणीचे होत असतील किंवा त्या ठिकाणीची होणारी रिक्त पद आहेत, पटसंख्या वाढत असेल, या त्या ठिकाणी प्रत्यक्ष अध्यापनाचं कार्य करण्यासाठी शिक्षक
उपलब्ध करून देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि मग तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो हक्क आहे बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळांमधील रिक्त पदे 10% पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता. किती टक्के? तर 10% पेक्षा अधिक पदे ही रिक्त ठेवता येणार नाहीत. लक्षात ठेवा. मग ही बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष 2025-26, आताचं जे शैक्षणिक वर्ष चालू आहे हे 2025-26 सुरू आहे आणि या 25-26 अखेर संभाव्य पदे रिक्त भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. बघा इथं काय म्हटलं, आता ज्या 2025-26 जे आहे, आता हे 2025-26 जे शैक्षणिक वर्ष आहे आणि या 2025-26च्या अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मग आता त्याच्यामध्ये काय केलं तर शासन निर्णय याच्यामध्ये बघा काय झालं, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार, काय म्हटलं इथं, त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर, मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेता. बघा शिक्षक मित्रांनो इथे काय दिलंय की संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पद भरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे आता ही जी भरती होणार आहे ही भरती याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला कधी की शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर, मे 2026 अखेर संभाव्य जी रिक्त होणारी पदे आहेत आणि ती पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील जी नमूद मर्यादित शिक्षक आहेत, जे आपण पाहिलं 10%, 80% रिक्त जागांचं, बरोबर, त्यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील म्हणजे आता जी जून जुलै मध्ये झाली एक्झाम मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे 2026 या मेच्या अखेर जी काही संभाव्य पदे रिक्त होतील त्यावेळेस या शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल असं यामध्ये GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर शिक्षक मित्रांनो, जी तुम्ही एक्झाम दिलेली असेल त्या एक्झाम मध्ये जी काही तुमची आता प्रेफरन्स वगैरे देऊन झाले असतील तर निश्चित पद्धतीने आता हा जानेवारी आहे, इथून पुढे संच मान्यता असेल त्या शिक्षण संस्थेची असेल, ज्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल यांची ज्या काही संच मान्यता होतील आणि त्यानुसार मात्र ह्या जी पदभरती आहे ती अशा पद्धतीने करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भातला GR आपल्याला त्या संकेतस्थळावरती पाहता येईल. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी, माहिती मिळवण्यासाठी, शासकीय GR संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपल्या BG अपडेट या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.